कपिल आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत तुम्हा सगळ्यांचा लाडका पांडू अर्थात प्रल्हाद. प्रल्हाद खूप स्वागत आणि थँक्यू आम्हाला तू वेळ दिलास. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. येस, बाकी सिरियल जोरात सुरू आहे. म्हणजे पहिल्या 2 सीझन प्रमाणेच या सीझनची सुरुवाती धमाकेदार झाली. तुला कसं रिस्पॉन्स येऊन राहिला? पहिल्या जो आठवडा गेला थोडासा रिस्पॉन्स कसा येतोय? एकतर 2 सीझन एवढं गाजल्यानंतर तिसऱ्या सीझनच्या वेळी नक्कीच पोटात गोळा आला होता की काय नेमकं होणार. पण पहिला एपिसोड जसा झाला तसे भरमसाठ फोन आले, भरमसाठ मेसेज आले आणि लोकांनी सांगितलं की हे जरा वेगळं आहे, हा वेगळा प्रयोग आहे. कारण पहिला एपिसोड होता. ह्या पहिल्या एपिसोडमध्ये नेमकं काय असणार आहे हे लोकांना कुतूहल होतं. बरेच जण जेव्हापासून ऍड सुरू झाल्या, प्रमोशन सुरू झालं तेव्हापासून विचारत होते, भेटल्यावर किंवा मेसेजवरती विचारत होते की हे पहिला भाग होता, त्यानंतर प्रिक्वेल होता, मग आता तिसऱ्या भागात नेमकं काय असणार हे लोक विचारत होते. काही लोकांनी स्वतःहून अंदाज बांधायला सुरुवात केली होती आणि हळूहळू ते मग गुपित 22 तारखेला शेवटी ओपन झालं आणि त्यानंतर सगळ्यांना धक्का बसला. हे खरंच वेगळं आहे. एक घर दिसलं, त्यानंतर अण्णा दिसले, एक वेगळं पात्र दिसलं बिल्डरचं, आणि मग एक हसत खेळत तो एपिसोड झाला आणि शेवटी लोकांना धक्का बसला. अरे इतके 2 सीझन आपण जो वाडा बघत होतो नायिकांचा, तो हाच वाडा आहे का? आणि एक जीर्ण झालेला पडका वाडा दिसला आणि लोकांच्या काळजाचा ठोका चुकला की हे काय आहे. आणि मग गोष्ट पुढे सुरू झाली. आणि एक माझं ऑब्झर्वेशन मी सांगतो, पहिल्या 2 सीझन पेक्षा तिसऱ्या सीझनची उत्सुकता सगळ्यांना जास्त होती. याचं कारण म्हणजे प्रमोशन. ज्या पद्धतीने जे 3-4 प्रोमो शूट करण्यात आले होते, भन्नाट होते. आणि अण्णा नायकांची जी एक छवी दिसते आणि बाजूला धूळ, मागे वाडा, अण्णा नायकांचे डोळे, भन्नाट सगळं जमलं होतं. त्यातल्या ट्रेनचा एक प्रोमो असेल किंवा वाड्यात ते एका कोणाने दाखवण्यात येत होतं तो प्रोमो असेल, हे 2 प्रोमो मस्त जुळून पण आले होते आणि त्यामुळेच अपेक्षा वाढल्या होत्या. आणि पहिल्या एपिसोडला एकदम षटकारच ठोकला, कारण जी ओपनिंगची आवश्यकता होती तशीच पहिल्या एपिसोडच्या निमित्ताने झाली. तर तुला काय वाटतं की हे सगळं वातावरण निर्मितीची झाली होती, त्याबद्दल रायटर म्हणून तुझं मत काय? कारण पहिल्या 2 सीझनपेक्षा थर्ड सीझनची उत्सुकता प्रचंड होती. त्याचं कारण त्याचे प्रोमो भन्नाट झाले होते. एकतर पहिल्यांदा मला वाटतं मराठी मालिका विश्वामध्ये 7 प्रोमो केले गेले. साधारण 2-3 होतात, पण ह्याचे 7 प्रोमो केले गेले. आणि ऑफकोर्स चॅनल, मार्केटिंग टीम, प्रोमो टीम, क्रिएटिव्ह टीम, ह्यांचं सगळ्यांचं यश आहे यात. कारण तो प्रोमो पाहिल्यावरच लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण व्हायची, नेमकं काय आहे, अण्णा परत येणार, अण्णा परत येणार. नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये हे प्रोमो झाले नाहीत की आपण मालिकेतले कलाकार घेतो आणि मग ते कलाकारांकडून आपल्याला कळतं. पण ह्या मालिकेत आणखीन एक सरप्राईज होतं की मालिकेतले कलाकार आता वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्तरावर त्यांची परिस्थिती वेगळी झालेली आहे. त्यामुळे ते रिव्हील करायचे नव्हते, हा चॅनलचा विचार होता. आणि म्हणून इतर वातावरण निर्माण करून मग अण्णा येणार आणि अण्णा मागोमाग आता ह्या काही वर्षानंतर, 20-एक वर्षानंतर ह्या पात्रांचं काय झालं आहे, ती पात्र नेमकी कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत, हे सगळं उलगडणार होते. आणि मला वाटतं हा प्रयोग यशस्वी झाला. कारण प्रत्येक एपिसोड, पहिले 6 एपिसोड पाहिल्यानंतर एक अंदाज आला असेल, प्रत्येक एपिसोडला 1-2 कॅरेक्टर इंट्रोड्यूस होत होती आणि ते धक्के देत होते की माईची अवस्था कशी झाली. माधव वेडा झालेला आहे, माई दुसऱ्याच्या घरात धुणी भांडी करते, छायाने रघु काकांबरोबर लग्न केलंय. हे सगळे अख्खा आठवडा प्रेक्षकांना धक्का होता, कारण हे कॅरेक्टर जवळपास 360 फिरले होते. आणि तीच गंमत होती की इतर पात्रांना न घेता अण्णा नायिकांवरती फोकस करायचा आणि ते परत येणार आहेत. कारण साधारण अवघ्या काही महिन्यानंतर लगेच ते परत येत आहेत. दुसरा सीझन संपल्या मागणी होती की तिसरा आणा. आणि मला वाटतं झी मराठीनं तो योग्य निर्णय घेऊन प्रेक्षकांसाठी तिसरा सीझन घेऊन आले. सहसा बघायला मिळतं, म्हणजे फिल्म असेल किंवा सिरियल असेल, की पहिला तो सीझन असतो
त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली असते. आणि त्यानंतर ते जेवढं तुम्ही सिक्वेल किंवा सीझन करतात तर त्याला हवं तशी लोकप्रियता मिळत नाही, कारण पहिल्याच एक लोकांच्या डोळ्यावरती पट्टी असते की अरे हे खूप भन्नाट होतं आणि ते कुठेतरी कंपॅरिझन होतं. पण मला वाटतं की रात्रीचा खेळ झाले त्याला अपवाद आहे. मी तर म्हणेन पहिल्या 2 सीझन पेक्षा थर्ड सीझनचे जे प्रोमो ज्या पद्धतीने केले होते, ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती करण्यात आली होती, ज्या पद्धतीने पहिला एपिसोड प्रेक्षकांना ते हॅमर केला गेला, तर रात्रीच खेळ चाले 3 जास्त मला हे वाटतं पॉवरफुल पहिल्या 2च्या कंपेअर. तुला काय वाटतं? तुझ्यापर्यंत रिस्पॉन्स कसा आला? नक्कीच रिस्पॉन्स वेगळा आहे, कारण हे 3 टप्पे आहेत. एक तर पहिल्या भागामध्ये त्या प्रॉपर्टीसाठी जे निलिमाने केलं होतं ते. दुसऱ्या भागामध्ये की अण्णा कसे गेले तर आणि अण्णांची पाप, आणि मला वाटतं आता तिसऱ्या भागामध्ये म्हणजे शाप झाला. आता या सगळ्याचा उलगडा, या सगळ्याचे परिणाम हे तिसऱ्या भागात आहेत. त्यामुळे एक 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 स्टेप हा भाग रंगत गेले. त्याच्यामुळे प्रेक्षकांचं कुतूहल वाढणं साहजिक होतं, आणि त्या कुतूहलानंतर प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आला. म्हणजे कपिल, पहिल्या सीझन मधली सगळीच पात्र लोकांच्या पसंतीस उतरली. त्याच्यानंतर दुसऱ्या सीझन मध्ये नवीन पात्र आली, म्हणजे अण्णा आणि शेवंत आहे, सोबतच चोंट्या, काशी, वच्ची, आबा, अशी अनेक पात्र आली आणि ती सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली. तसंच आता तिसऱ्या सीझन मध्येही काही नवीन पात्र आणि काही जुनी पात्र असे सगळेच येऊन आता हा तिसरा सीझन रंगवत आहेत, आणि त्याला नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळते. जे कावेरी हे जे पात्र आहे, जी मल्याळम आहे, आणि ती प्रेक्षकांची दाद मिळवते आहे. अभिराम, जो पहिल्या भागात पाहिलेला अभिराम होता, तो आता इतक्या वर्षानंतर बदललेला अभिराम दिसतोय. साळगावकरचं हसणं फेमस झालेलं आहे. तसं सुशल्या फेमस होतीये. त्यानंतर सयाजी, ज्याच्या अंगात अण्णा येत आहेत, तो फेमस येतो. मला वाटतं ही पात्र ही नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवतील, आणि पहिला दुसरा ह्या भागाने यश मिळवलंच, पण तिसरा भाग सुद्धा यशास पात्र ठरेल. एक प्रश्न माझ्यासकट संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. हो. अभिरामची बायको कावेरी सध्या मल्याळम बोलते, ती मराठी बोलेल का? कधी बोलेल? एक तर तिने थोडीशी झलक दाखवली आहे मराठी बोलण्याची. कारण जेव्हा शेवंता तिच्या अंगात येते तेव्हा ती मराठी बोलते. पण आता कंप्लीट मराठी कधी बोलेल याची एक उत्सुकता आहे लोकांना, तर थोडी ती उत्सुकता ताणून ठेवा. पण एक छान कौतुक झालेलं आहे की एकतर आपल्याला कळत नाही मल्याळम बोललेलं, पण तिचे एक्सप्रेशन, त्यानंतर अभिराम बरोबरचे तिचे सीन, ह्यावरून बरेच जण एक्सप्रेशन वरून कळतं आहे आम्हाला तिला काय म्हणायचं आहे, हे बरेच जण सांगतायत. आणि मला वाटतं ही त्या कलाकारासाठी, अख्ख्या टीमसाठी पोचपावती आहे. त्या दोघांचं बॉन्डिंग मस्त जुळलंय, कॅरेक्टरचं ट्युनिंग मस्त आहे. त्यामुळे फटकन गिव्ह अँड टेक होतो की अभिराम काय बोलला आणि त्याला कावेरी काय बोलणार हे फटकन याचा प्रेक्षक म्हणून आपल्याला समजतं. अण्णा आणि शेवंत ही तू अशी कॅरेक्टर आहे जी प्रचंड लोकप्रिय झाली. म्हणजे रात्रीचं खेळ चाले म्हटलं म्हणजे आता डोळ्यासमोर पटकन येते अण्णा आणि शेवंता. तर आता जबाबदारी वाढली होती का की ही दोन आपली प्रसिद्ध कॅरेक्टर्स आहेत, फेमस कॅरेक्टर आहेत, आणि त्यांना पुन्हा आपल्याला त्याच उंचीवर नेऊन ठेवायची जबाबदारी असते ॲज अ रायटर म्हणून, तर ती एक होतं का तुझ्यावर दडपण की ही कॅरेक्टर ऑलरेडी फेमस आहेत आणि त्यांना आपल्याला कशा पद्धतीने अजून होल्ड करायचं? म्हणजे दडपण हे पहिल्या भागापासूनच होतं. म्हणजे पहिल्या भागामध्ये अण्णा फक्त येतात आणि पहिल्या भागामध्ये अण्णांचा मृत्यू होतो, आणि त्यानंतर अण्णा आले, अण्णा भूत म्हणून आले, अशी एक चाहूल होती. त्यानंतर दुसऱ्या भागात ते चॅलेंज होतं की खरोखर अण्णांची गोष्ट आता करायची आहे, आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शेवंताची, जो फक्त पहिल्या भागामध्ये उल्लेख होता, त्या दोघांची गोष्ट आता करायची आहे, हे दुसऱ्या भागातलं चॅलेंज होतं. आणि तिसऱ्या भागातलं चॅलेंज हे आहे की अण्णा आणि शेवंता या दोघांचा मृत्यू झालेला असताना एका वेगळ्या स्वरूपात त्यांना घेऊन यायचंय. तर मला वाटतं चॅलेंज तेवढंच आहे, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय की कावेरीमध्ये शेवंता येते, सयाजीमध्ये अण्णा येतोय. मला वाटतं आमच्या संपूर्ण टीमकडे आता ती जबाबदारी आहे की तेच प्रेम, तेच अण्णा आणि शेवंता ह्या दोघांच्या रूपात दाखवणं,
शिवाय ते स्वतः तुम्हाला भेट देणार आहेत अण्णा आणि शेवंत, त्याची उत्सुकता आणून ठेवावी लागेल. पण हे सगळं होत असताना गोष्टीचा ग्राफ कसा वाढत जाईल, गोष्टीला कोणत्या पात्रांची गरज आहे हे ओळखून तिथे तिथे ते करणं हे एक चॅलेंज आहे. आणि आम्ही सगळीच क्रिएटिव्ह टीम, कलाकार मंडळी सगळेच जण प्रयत्न करतोय की 2 भागांमध्ये जशी ग्रीप पकडली तसं 3ऱ्या भागामध्ये ही ग्रीप पकडेल मालिका, आणि ती पकडते आहे आता. आणि त्याची पोचपावती म्हणजे येणाऱ्या TRP ही त्याची पोचपावती आहे, कारण 11चा स्लॉट हा पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालेला आहे मराठी टेलिव्हिजनला तरी माझ्या माहितीत. आणि 11च्या स्लॉटला ही लोक ती मालिका बघतायत. म्हणजे सुरुवातीला अशा रिॲक्शन्स होत्या की 10:30लाच करा, 11 वाजता नको. पण TRP पाहता 11 वाजताही लोक बघतायत, कारण ती मालिका त्यांना आवडते, मालिकातली पात्र आवडतात आणि वेगळा होणारा प्रयोगही त्यांना आवडतोय. त्याच्यामुळे चॅलेंज घेतलेलं आहे, पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू पुढे. आणि एखादी कुठली कलाकृती हिट होण्यासाठी त्या संपूर्ण टीमचं एक श्रेय असतं. आणि तुम्ही सगळे 3 सीझन पासून एकत्र आहात, बऱ्याच वर्षापासून एकत्र एक ट्युनिंग सगळे काम करत आहात. तर या सगळ्या वातावरणाविषयी सांगा की कसं तुमचं सगळ्यांचं एकमेकांची ट्युनिंग जमलं आहे. आणि आय थिंक हा पण सीझन राजू दादाच डिरेक्ट करताय वाटतं, हा सीझन पण. हो, म्हणजे राजू दादा आणि माझं खूप चांगलं ट्युनिंग आता झालेलं आहे. म्हणजे RKC 1-2, गावगता गझाली, RKC 3 असे आम्ही सलग 4 प्रोजेक्ट एकत्र केले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की मला एका इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की लेखक दिग्दर्शकाचं साधारण नाही पटत, की दिग्दर्शक म्हणतो अरे काय लिहून दिलंय हे, आणि लेखक म्हणतो की अरे मला जे लिहिलेलं होतं, मला जे अपेक्षित होतं ते नाही झालेलं आहे. आणि सुदैवाने आमच्यात असं होत नाही, कारण दोघांचे विजन सेम आहेत. अगदी मी ड्युरेशन टाकलेलं असेल 1.5 मिनिट, तर तो सीन शूट होतानाही तो 1.5 मिनिटच होतो. म्हणजे एवढं आमचं ट्युनिंग आहे की मी काय लिहिणार आहे हे त्याला ठाऊक आहे, आणि तो काय शूट करणार आहे ते मला ठाऊक आहे. त्यामुळे ते ट्युनिंग खूप छान झाल्यामुळे, विजन एक असल्यामुळे सगळ्यांचंच ते सोपं होतं. आणि मला वाटतं विजन एक असल्याशिवाय एखादी चांगली कलाकृती घडणं अवघड असतं. आणि ते सोपं एवढ्यासाठीच होतं की आम्ही सगळेजण मिळून एकाच दिशेने प्रवास करतोय. आणि मला एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा ही मालिका सुरू झाली, पहिला सीझन जेव्हा होता, तेव्हा प्रचंड वाद झाले की अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम तुम्ही लोक करत असे तुमच्यावर आरोप ठेवले गेले. नंतर कालांतराने हळूहळू लोकांना मालिका आवडू लागली, तो समज होता तो दूर झाला. सेकंड सीझनला भरभरून प्रेम दिलं. आणि आता जर तुम्ही त्या गावातल्याच लोकांपैकी एक झाला आहात, गावकऱ्यांकडून तुम्हाला प्रचंड प्रेम मिळतंय. हा सगळा जो बदल तो कसा घडत गेला? एकतर सुरुवातीला जे झालं त्याला मी वाद म्हणण्यापेक्षा आशीर्वाद म्हणेन. कारण त्या गोष्टीमुळे कुठे ना कुठे लोकांचं लक्ष गेलं या सगळ्या प्रकाराकडे. त्यानंतर पर्यटन जे आहे ते आता वाढलेलं आहे. आता तुम्ही गुगलवरती नायिकांचा वाडा सर्च केला तर गुगलवरती नायिकांचा वाडा येतो. म्हणजे पर्यटक आता तिथे यायला लागलेत. आता जर तो वाडा बंद असेल, शूटिंग चालू नसेल, कारण काही जेव्हा शूटिंगचं काही ठरलंही नव्हतं त्या दरम्यान ते सगळं बंद होतं. तिथले जे रहिवासी आहेत शेतकरी, ते तिथे राहत होते. पण तरी लोक तिथे जायचे त्या घरामध्ये, त्या शेवंताच्या झाडाकडे फोटो काढायचे. तिथे छोटासा दिवा लावलेला असायचा, तिथे फोटो काढायचे. विहिरीवरती फोटो काढून तिथे मेलो मेलो असं ओरडायचे. आवाज येतोय का, एको येतोय का, ते टेस्ट करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे शेतकर कुटुंबीय तिथे राहतात, ते कोणी असं बघायला आले की त्यांना घरात बोलवायचे, चहा पाणी त्यांचा पाहुणचार करायचे. मला वाटतं कोकणात हीच गोष्ट मोठी आहे की कुणी तुमच्या घरी कधी आला तरी त्याचा पाहुणचार होतो. आणि आता आम्ही म्हटलं तर आम्ही तिथले पाहुणे राहिलो नाही आहोत त्या गावामध्ये. आम्ही आता कोणीही अगदी बिंदास, म्हणजे आम्हाला कौतुक यासाठी वाटतं की ते अहो जाऊ मध्ये नाही राहिलेलं. आता अरे पांडू, अगं माई, अरे दत्ता, अशा आम्हाला आपलेपणा सगळ्यांमध्ये, आपली माणसं आहे तो. अगदी आम्ही एका घरात शूटिंग करतो तिथे, तेली वहिनी म्हणून आहेत.
त्यांच्या घरात शूटिंग करतो. तर आम्हाला माहितीये तिथे गेल्यावर आम्हाला काजूचं सरबत मिळणार. तिथे गेल्यावर ताक मिळणार. एवढं छान सगळ्यांबरोबर ते एक रिलेशन मेंटेन झालेलं आहे आमच्या सगळ्यांचं. कधीही म्हणजे कधीतरी शूटिंगला उशीर होतो, पण तरीही ते सगळे सांभाळून घेतात आम्हाला. अख्खं आकेरी गाव, सावंतवाडी, मी म्हणेल कोकणात कुठेही गेलं तरी आपलेपणाची भावना जी असते ती पाहायला मिळते. त्यामुळे छान आता म्हणजे तो वाद पहिल्या भागातला वगैरे असं काही राहिलेलं नाहीये आता. आता फक्त कौतुक, कौतुक आणि कौतुक. एक गोष्टीचा मला एका आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, म्हणजे झी मराठीच्या यासाठी कौतुक, की रात्रीचे खेळ चाले असेल किंवा तुझ्यात जीव लागला असेल किंवा लागीर झालं जी असेल, गावात शूट झालं, म्हणजे लागीर झाल्याची सगळीकडे गावात शूट चालायचं. हो. ते लांबून लांबून लोक ते शूट बघायला यायचे. तुझ्यात जीव रंगला कोल्हापुरात त्या वाड्यात पण जी लोक राहतात ते पण त्यांना आवर्जून लोकांना बोलवायचे, बघा वाडा, बघा फोटो काढा. तुमच्याकडे पण तसंच. तर कुठेतरी ही गावे यांना एक वलय, नाव पण यांचं सगळ्यांना माहित झालं आणि त्या गावातली जी लोक आहेत त्यांना निमित्ताने रोजगार पण मिळालाय. कारण जर लोक येणार म्हटलं तर कोणी छोटस रेस्टॉरंट सुरू करतं, कोणी चहाचा गाडा टाकतं, कोणी उन्हाळा असेल तर बर्फ कोल्ड्रिंक्सचं सुरू करतं. तर तुला काय वाटतं की एक खूप चांगलं या निमित्ताने घडलं की रोजगार त्या गावातल्या लोकांना या निमित्ताने उपलब्ध झाले? रोजगार उपलब्ध झालेला म्हणजे असं उदाहरण सांगतो की अगदी पहिल्या सीझनला आमचा वाडा आहे, लागूनच रस्त्याच्या पलीकडे एक छोटं खोपटं होतं आणि तिथे त्या आजी चहा, बिस्कुट असं काहीतरी करायच्या. आम्ही मग त्यांना सांगितलं तर ते घावणे, आंबोळ्या अशा करून द्यायच्या त्या आजी. आणि नंतर सेकंड सीझनला तिथे एक छोटंसं हॉटेल होतं. ते खोपट्याचं हॉटेल झालं होतं. म्हणजे मला वाटतं तिथे रोजगार नक्कीच उपलब्ध होत आहेत. आमचे सगळे ड्रायव्हर काका हे तिथलेच लोकल आहेत. बरेच लोकल कलाकार आहेत मालिकेमध्ये. त्यामुळे मला वाटतं की फक्त मुंबई, पुण्याकडचे जाऊन तिथे शूटिंग करतायत तर असं नाही. सगळ्यांचाच पाठिंबा आहे. सगळे मिळून मिसळून हे करतायत. मला वाटतं अख्खा महाराष्ट्र हा शूटिंग करतोय आणि आता कावेरी आल्यामुळे वाटतं अख्खा भारत मिळून हे शूटिंग करताय. त्यामुळे सगळे एकजुटीने तिथे काम करतायत. बघा वाड्यावरती आम्ही पण आलेलो, व्हिजिट दिलेली आहे. रात्रीच्या वेळेस तिथे पण थोडीशी भयान शांतता जाणवते. तुम्हाला सवय नवीन माणूस आला तर कदाचित तो घाबरेल. तर तुम्हाला असा काही अनुभव तिथे आलाय का शूट करताना, किंवा तुम्ही कोणासोबत आर्टिस्ट सोबत म्हणा किंवा जे तंत्रज्ञ असतील तिथे प्रँक केलाय का? कारण तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथे एकटं जायला पण रात्रीच्या अंधारात भीती वाटते. मला तरी वाटलेली, माझी सहकर्तीला पण वाटलेली. तुमचं काय, कारण तुम्ही तिथे नेहमी शूट करतात, मान्य की सवय झाली असेल, पण कधीतरी असा काही अनुभव आलाय का की तुम्ही कोणासोबत असा प्रँक केलाय? एकतर कपिल अशी घटना आहे की तिथे वॉचमेन राहायचे नाहीत, टिकायचे नाहीत. एक वॉचमॅन होता 2 दिवस, तो सोडून गेला. त्यानंतर दुसरा वॉचमॅन आला, तो साधारण 3-4 दिवस होता, तो सोडून गेला. चौथा वॉचमॅन आला, तिसरा वॉचमॅन आला, तो सोडून गेला. चौथा वॉचमॅन आला, तो जाण्याच्या गोष्टी करू लागला. मग आम्ही विचारलं नेमकं काय होतंय? तर त्या वॉचमॅनने सांगितलं, की इथे दिवसभरात तुम्ही जे काही बोलता, ते रात्री ऐकायला येतं. असा हा प्रँक आम्ही केला होता. बऱ्याच ओके. जणांना. त्याच्यामुळे अजूनही अधूनमधून हा प्रँक सुरू असतो. याची रिक्षा फिरते या प्रँकची. आणि सगळेजण असेच शॉक होतात, की "ओह शिट! हे काय आहे?" पण असा काही अनुभव आम्हाला आला नाहीये, की भूत, अमुक-तमुक असा काही अनुभव आलेला नाहीये. आणि 70 जण एकत्र आहेत, एकमेकांच्या साथीला आहेत हे माहिती आहे. त्यामुळे कोण तसं फारसं घाबरत नाही. त्यातल्या त्यात मी स्वतः खूप घाबरणारा आहे. तरीही मी बिनधास्त तिथे वावरतो वाड्यात. वा, म्हणजे नवीन जण कोणी आलं तर तुम्ही बकरा बनवता, इन शॉर्ट म्हणायचं झालं तर. हो, नवीन हो, कोणी हो. असेल सेटवर थोडंफार थोडंसं मजा. वाड्याकडे मजा. सध्या सगळं डिजिटल होतंय, म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मची चलतीये. आणि जर का आपण गेल्या 1.25 वर्षाचा जर का आढावा घेतला तर बऱ्यापैकी ओटीटी प्लॅटफॉर्मचं जाळं विस्तारत चाललंय. म्हणजे हिंदीत तर आता मोठे मोठे फिल्म सुद्धा ओटीटीवर रिलीज होते, कारण थिएटर बंद आहे. हो. मराठीत पण आता भविष्यात 2 नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू होत आहेत.
झी5 ऑलरेडी आहे, मॅक्सवर ऑलरेडी आहे. सो प्रल्हाद ऍज अ रायटर आणि ऍज अ ऍक्टर ओटीटीवर पदार्पण कधी करेल, त्या डोक्यात चाललंय का की आता मला पण ओटीटीवर काहीतरी चांगलं करायचंय, आणि ज्या पद्धतीने रात्रीचं खेळ चालले तू हाताळलीस, अशा विषयांची ओटीटीला पण आता गरज आहे. आणि खरंच ओटीटीवर थ्रिलर हॉरर हे विषय हिट होतात का? आतापर्यंतचा पूर्व इतिहास जर का आपण बघितलं, अमेझॉन असेल किंवा हॉटस्टार असेल किंवा नेटफ्लिक्स असेल, ते थ्रिलर वेब सिरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तुझ्याकडे त्यासाठी चाललंय का? तुझे भविष्यात त्याचे प्लॅनिंग आहेत का? एक तर मी ओटीटी पाहतोय स्वतः, आणि मी आता तरी शिकतोय ती एक वेगळी लँग्वेज आहे. म्हणजे आपल्याकडे साधारण ती लँग्वेज यायला वेळ लागतो. जर एकंदर आपण नेटफ्लिक्स, अमेझॉन वरच्या उत्तम वेब सिरीज पाहिल्या, तर आपल्याकडे बऱ्याचदा सिरियल आणि फिल्म ह्यांच्या मधलं काहीतरी होतंय, असं मला पर्सनली वाटतंय. तर मला नक्कीच एखाद्या विषयावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर करायला आवडेल. कारण ते वेगळं माध्यम आहे आणि त्या प्रत्येक माध्यमात काम करून एकदा तरी कलाकारांना किंवा रायटरने पाहायचं असतं. तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण सध्या तरी मी शिकतोय पाहून, की एक वेगळी लँग्वेज, एक वेगळं माध्यम म्हणून त्याचं एक वेगळं ग्रामर आहे. ते ग्रामर आता मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. पण लवकरच मी ओटीटी साठी लिहिण्याचा विचार करेन. काय बात आहे. एक शेवटचा प्रश्न. येस. भविष्यात आता आगामी येणाऱ्या एपिसोडमध्ये काय थ्रिलिंग अनुभव प्रेक्षकांना देणार आहे, किंवा काय ट्विस्ट अँड टर्न्स, त्याचे रिव्ह्यू तू करू नको, पण थोडक्यात की काय अनुभव मिळेल? एकतर ह्या सगळ्या पात्रांचं नेमकं काय झालंय, कोणत्या परिस्थितीतून ती आलेली आहेत आणि आता कोणत्या मार्गाकडे ती जाणार आहेत, हा प्रवास आहे. ह्या प्रवासात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. त्याच्यामुळे तो प्रवास पाहणं लोकांना खूप आनंदाचं ठरणार आहे. कुठेतरी डोळ्यातून अश्रू येणार आहेत, कुठेतरी निखळ हसणार आहेत लोक, कुठेतरी थरकाप उडवणार आहे. एकतर ह्या मालिकेची गंमत अशी आहे, की इथे पांडूसारखं हसवणारं कॅरेक्टर आहे, माईसारखं रडवणारं कॅरेक्टर आहे. त्यानंतर काकांसारखं बनवणारं कॅरेक्टर आहे. तर प्रत्येक रस या मालिकेमध्ये आहे. हॉरर म्हटल्यावरती हॉरर करत जातात बऱ्याचदा. भूत प्रत्येक सीनला भूत दाखवलं जातं. पण खरी घाबरवण्याची मजा ही बेसावधपणेच असते. तर मला वाटतं हे सगळे जॉनर घेऊन ही गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीमध्ये बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. गंमत ही आहे की पुढे काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार ह्याचा प्रेक्षकांनी अंदाज बांधायचा आहे. आणि की एका शब्दात सगळे ट्विस्ट आणि टर्न्स सांगू शकतो, इसरलंय. चलो, थँक्यू प्रल्हाद, मजा आली. आणि जाता जाता पांडू स्टाईल एक अपील केली तर बरं होईल प्रेक्षकांसाठी मालिका बघण्याची. कारण प्रल्हाद असला पांडू स्टाईल झालीच पाहिजे. काय बघताच ना झी मराठीवर तुमची आवडती मालिका रात्रीचं खेळ चाले. येळ थोडीशी बदललेली आहे, 10:30ची येळ 11ची झालेली आहे. पण तरी आपली आवडती मालिका बघा इसरायचा नाही. सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता, नाहीतर म्हणशाल इसरलंय. चलो, थँक्यू प्रल्हाद, आणि विश ऑल द बेस्ट, आणि होप लवकरच ओटीटीवर पण पदार्पण तू जाऊ. येस 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 येस. थँक्यू सो मच. थँक्यू.